स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा 20वा धडा शब्दकोश स्थूल वाचन याचा स्वाध्याय बघतोय. प्रश्न 1. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द आकारविल्लेप्रमाणे लावा. तर उत्तर आहे अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर आणि समीर. याचा अर्थ असतो अ, आ, इ, ई, क, ख, ग, घ या ह्याच्यात लावायचे. अल्फाबेटिकली आपण याला मांडलेलं आहे. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? उदाहरण सांगा. मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर मी यापुढे तो शब्द आकारविल्लेप्रमाणे शब्दकोशामध्ये शोधेन. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे शब्दकोशामध्ये शोधणार. उदाहरणार्थ मला संतवाणी या शब्दावर अ, अर्थ शोधायचा आहे. ओके. तर त्यासाठी शब्दकोशातील मी स या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दाच्या पानावर जाईल. नंतर शब्दकोशांमध्ये ढ आणि न नंतर मला संतवाणी हा शब्द दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ समजून घेईन. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा. शब्दकोशामध्ये असणाऱ्या शब्दांची रचना ही आकारविल्लेप्रमाणे केलेली असते. म्हणजेच क, का, की, की यामुळे आपल्याला जो शब्द शब्दकोशामध्ये शोधायचा आहे तो शोधणे सोपे होऊन जाते. शब्दकोशामुळे त्या शब्दाचा योग्य अर्थ, उच्चार, त्या शब्दाचे स्पष्टीकरण याबाबत सविस्तर माहिती मिळते. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा. तर शब्दकोशाचा उपयोग, शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे. ते शब्दकोशाचा उपयोग शब्दांचा अचूक अर्थ शोधण्यासाठी होतो. एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द, त्या शब्दाचे स्पष्टीकरण आपल्याला शब्दकोशामुळे समजण्यास मदत होते. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेणे, समान अर्थाचा शब्द माहीत करून घेणे, शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लावून घेणे. आता भाषा सौंदर्य. खाली काही कवी कवयित्रींच्या सुप्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत. या ओळी कोणाच्या आहेत ते त्याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटीत त्याची नावे लिहा. तर रंग रंगुल्या, सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला. कोणाच्या ओळी आहेत त्या? इंदिरा संत यांच्या ओळी आहेत. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. बालकवी त्र्यंबक बापूजी टोंबरे. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या. भारा तांबे. तळ्यात होती बदके पिले सुरेख, गदी माडगुळकर. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. स्वातंत्र्यवीर सावरकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, बहिणाबाई चौधरी. छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. अशोक थोरात. बाळ चालला से रण, घरा बांधी ते तोरण. पद्मा गोळे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विंदा करिंदेकर. या नभाने या भूमीला दान द्यावे. माधव महानोर. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजी. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. फ मु शिंदे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.